वन्दितु सौवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमो सुदकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांग श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार कुंदकुंदाचार्यांचा अत्यंत महनीय ग्रंथ आपण बघतो आहे आणि मोक्षाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। अमृतचंद्र आचार्य आणि जयसेनाचार्य त्याचसोबत पंडित बनारसजी दासजी यांच्या तीनही साकल्यांनी आम्ही या ठिकाणी समयसारचं वाचन करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मोक्षाधिकारापर्यंत आपण आलेलो आहोत। जसं आपण काल बघितलं की मोक्षाधिकारामध्ये आम्हाला बंध आणि आत्मा यांना वेगवेगळं करणं आहे। बंधाला वेगळं करायचं आणि आत्म्याला वेगळं करायचं तर प्रथमतः त्याचं स्वरूप आम्हाला जाणून घ्यावं लागेल। बंधाचं स्वरूप काय आणि आत्म्याचं स्वरूप काय। जेव्हा लक्षण भेदाच्या माध्यमातून आम्हाला ते दोन पृथक आहे हे दिसतील त्यावेळेला ती विशिष्ट संधी हेरून त्या ठिकाणी आमच्या बुद्धीची प्रज्ञारूपी छैनी वापरून अत्यंत कुशलतेने सावध चित्ताने त्या सूक्ष्म संधीवर प्रहार करावा लागेल। कंडिशन सांगितली दोन वेगळं करायचंय पण इतकी बारीक संधी आहे की तेवढ्याच बारीकीने आम्हाला कार्य करावं लागणार आहे। म्हणून ही सूक्ष्म संधी आहे, यावर तेवढ्याच प्रखरतेने पण सूक्ष्म रीतीने आणि जो चालवण्यात अत्यंत कुशल आहे अशा व्यक्तीकडून हा प्रहार व्हावा लागणार आहे। अर्थात तो आपणच असणार आहे ही गोष्ट अलग। कामालाच आमच्या हातामध्ये आत्मानुभूतीच्या माध्यमातून या दोनला वेगवेगळं करावं लागणार आहे। अशा तऱ्हेची आम्ही गाथा कलश आम्ही बघितलेला होता। 181 नंबरचा कलश आणि त्यामध्ये सांगितलं की आत्मा आणि बंध यांना पृथक करण्यासाठी आमच्याजवळ प्रज्ञारूपी तीक्ष्ण शस्त्र आहे आणि हे प्रवीण पुरुषांकरवी कुशलता आम्हाला उपलब्ध करायची आहे। म्हणजे आम्ही म्हटलं की एका अटेम्प्ट मध्ये आम्हाला याची प्राप्ती होईल असं नाही। आम्हाला वारंवार प्रयत्न करावे लागणार आहे। वारंवार आत्मस्पर्श आम्हाला करता येतो का हे पाहावं लागेल। कधी आम्ही विशुद्धी लब्धीपर्यंत येऊ, कधी प्रायोग्य लब्धीपर्यंत येऊ। अनेक वेळा हा चढ उतार जीवनात दिसेल म्हणून आम्हाला कुशलता संपादन करायची आहे आणि कोणतीही गोष्ट जितकी वारंवार आम्ही करू तितकी कुशलता आम्हाला मिळणार आहे। म्हणून कुशल प्रवीण पुरुषांकरवी आणि सावधान होऊन अत्यंत एकाग्र अंतःकरणाने साधा सुईमध्ये जर दोरा ओवायचा असेल तर मनाला आम्हाला एकाग्र करावं लागतं, कारण त्या सुईचं नोक एवढं सूक्ष्म आहे आणि त्या दोऱ्याला आम्हाला बरोबर त्याच्यातून घालायचं आहे तर आमची नजर देखील तशीच पैनी करावी लागते। त्याप्रमाणे आचार्य इथे सांगतात की तुला असं सूक्ष्मता धारण करून त्या ठिकाणी कुशलतेने प्रहार करायचा आहे। कर्म आणि आत्मा हे दोन पृथक आहेत हे तुला पहिल्यांदा अनुभवाला यायला पाहिजे। हा जोड तुला दिसायला पाहिजे आणि हा जोड दिसेल तिथे तुला तुझा उपयोग केंद्रित करायचा आहे। आणि अशा तऱ्हेने या उपयोगाने त्या दोन गोष्टी जेव्हा वेगळ्या होतील त्यावेळेला तू अंतरंगामध्ये स्थिर आणि स्पष्ट प्रकाशमान अशी जी चैतन्य प्रवाहमान आहे त्यामध्ये तू मग्न हो आणि बंधाच्या भावामध्ये अज्ञान भावामध्ये त्याच्यापासून तू दूर सर।
अशा प्रकारचा हा कलश प्रेरणादायी आचार्यांनी आम्हाला दिलेला. आता भावार्थ पहा. या ठिकाणी बंध आणि आत्मा यांना भिन्न भिन्न करणं हे कार्य आहे. आम्हाला कार्य नेमून दिलेलं आहे की तुला आत्मा आणि कर्म याच्यामध्ये दोन वेगळं करणं आहे. ही क्रिया तुला करायची आहे. त्याचा कर्ता आत्मा आहे. करणाशिवाय करता ते कार्य कशाने करेल. करण देखील आत्माच करण असणार आहे. षटकारकांची समग्रता तिथे एकाच द्रव्याश्रित असावी लागेल. कर्ता आत्मा, कर्म ही आत्माच, करण ही आत्माच, संप्रदान, अपादान, अधिकरण सगळं सगळं आत्म्यामध्ये एक लावावं लागेल. प्रत्येक वेळेला आम्हाला क्रियापदाला प्रश्न विचारून या 6 कारकांना शोधावं लागतं. कोण करणार हे कार्य? आत्मा करणार आहे. कोणतं कार्य करायचंय? तर स्वरमणता म्हणजे आत्म्याचं कार्य आत्म्याला करायचं आहे. कशाने करायचं आहे? तर स्वतःच्याच बुद्धीनी, आत्मानुभूतीनी तुला करायचं आहे. कशासाठी करायचं आहे? तर तुला तुझ्या आत्मसुखासाठी, आत्मानुभूतीसाठी हे कार्य करायचं आहे. म्हणून तुझ्यासाठी तुला हे कार्य करायचं आहे. हे कार्य कुणापासून संपादित होणार आहे? तर ते तुझ्या आत्म्यापासूनच संपादित होणार आहे. आणि या कार्याचा अधिकरण कोण आहे? तर आत्माच त्याचं अधिकरण असणार आहे. अशा तऱ्हेने ती षटकारकांची समग्रता बघून हे कार्य कोणत्या साधनांनी करायचं आहे? तर आत्म्याच्या साधनांनी, अनुभूतीच्या साधनांनी. म्हणून करणही अवश्य हवे. निश्चयनयाने कार्यापासून भिन्न करण असत नाही. करण काही वेगळं नाही आहे. लौकिक जीवनामध्ये आम्हाला षटकारक भिन्न भिन्न रूपामध्ये दिसतात, पण ते व्यवहार आश्रित कथन आहे. निश्चय तर असं म्हणणार आहे की एकाच द्रव्याशी षटकारक आहे, म्हणून कर्त्यापासून करण भिन्न असत नाही. म्हणून आत्म्यापासून अभिन्न असणारी ही बुद्धीच त्या कार्यामध्ये करण रूप आहे. आत्म्याच्या अनादी पूर्वबद्ध ज्ञानावर्णादी कर्म आहे. आत्म्याजवळ अनादी कालांपासून या 8 कर्माचा पुंज विद्यमान आहे. त्याचं कार्य भाव बंधरूप रागादी आणि नो कर्मरूप शरीराधिक हे आहे. आणि त्या ज्ञानावर्णादीचं कार्य काय आहे? तर त्या कर्माच्या उदयात निमित्त कारण जीवाचे भाव होतात आहे. भाव कर्म हे त्या ठिकाणी नैमित्तिक, पूर्वबद्ध कर्माचा उदय निमित्त, रागादी भाव नैमित्तिक आणि नो कर्मरूप शरीराचे परिणाम हे त्या ठिकाणी नामकर्माचा उदय. नामकर्माच्या उदयामध्ये हे शरीर रचना, हे सगळं संघात, बंधन, औदारिक शरीर मिळालं, हे सगळं नामकर्माची स्वतंत्र अशी 93 प्रकृतींची एक फौज आहे जणू काही. आणि प्रत्येकाला त्याचं कार्य नेमून दिलेलं आहे. तो आपलंच कार्य करतो, दुसऱ्याच्या कार्यामध्ये तो ढवळाढवळ करत नाही. ज्याचं शरीर नामकर्म आहे तर शरीराची तो निर्मिती करेल. बंधन आहे तर बंधन करेल. संघात आहे तर एकत्रित करेल. अशा प्रकारे त्याचं कार्य स्वतंत्र रूपाने सुरू आहे. आणि हे कार्य पुद्गलाचं कार्य आहे. आणि म्हणून प्रज्ञेने आत्म्याचा शरीरापासून, ज्ञानावर्णादी द्रव्य कर्मापासून, तसेच रागाधिक भाव कर्मापासून, आम्हाला हे 3ही भिन्न भिन्न पाहायचे आहे. हे तर 2 पौद्गलिक आहे. नो कर्म आणि द्रव्य कर्म हे तर पौद्गलिक आहे. आणि रागाधिक देखील द्रव्य कर्माच्या उदयात होत असल्यामुळे ते देखील कथनचित पौद्गलिक म्हटल्या गेलेले आहे. या भावकर्मापासून देखील भिन्न असा आत्मा आम्हाला अंतरंगामध्ये प्रकाशमान व्हायला हवा आहे. म्हणून एक चैतन्य भाव मात्र अनुभव करून त्या ज्ञानामध्येच लीन ठेवणे म्हणजेच भिन्न करणं आहे. आता भिन्न करायचंय म्हणजे काही तो विकार काढून टाकला, गळून पडला असं तर नाहीच आहे. पर्यायी त्राग होणार आहे.
पण होत असतानाही देखील ज्ञानाने तू काय आहे त्याचा निर्णय दिलेला आहे. तू म्हणजे जाणणार तत्व आहे आणि रागाधिक हा तुझा स्वभाव नाही. राग तुझ्यापासून भिन्न आहे. हा कर्मोदयामध्ये आहे. ही स्वातंत्र्यतेची ग्वाही या ठिकाणी प्रज्ञानी दिलेली आहे. आणि तशा रीतीने या आत्म्याने आता त्याचा स्वीकार केला. त्यामुळे सर्व कर्माचा नाश होऊन सिद्धपदास प्राप्त करतो असे समजावे. सम्यक दृष्टी पुरुष जो सर्वप्रथम आपल्या भेद विज्ञान द्वारा अनादी कालापासून एकरूप भासणारी आत्म्याची कर्म संयोजक अशुद्ध परिणती आणि स्वतःचा महिमायुक्त निजात्मा यांना भिन्न भिन्न जाणतो. काय केलं या सम्यक दृष्टी पुरुषांनी? तर अनादी कालापासून हे कर्म आणि जीव असा एकमेक झाल्यासारखा याला दिसतो आहे. याच्यामध्ये काही फरक आहे हे अज्ञान अवस्थेत याच्या लक्षातच आलेलं नव्हतं. परंतु आगम ज्ञानाच्या अभ्यासातून, दिव्य ध्वनीच्या श्रवणातून, गुरु उपदेशाच्या माध्यमातून त्याला हे ज्ञात झालं की हे दोन अलग आहे. आणि अलग आहे म्हणून त्यांनी आपल्या भेद विज्ञानाच्या माध्यमातून त्याला पृथक अनुभवण्याचा प्रयत्न केला. आणि त्याला हे जाणवलं की जरी एकरूप वाटत असली तरी ही कर्मसंयोजक परिणती जी आहे ही अशुद्ध परिणती आहे. आणि माझा आत्मा स्वतःचा जो आहे तो निज महिमा युक्त असा न्यायक स्वरूपी आहे. हे त्यांनी भिन्न भिन्न जाणलं. नंतर शुद्धात्म्याची अनुभूतीपूर्वक प्रतीतीपूर्वक दोहोंना भिन्न करतो. आणि शुद्धात्म्याची प्रतीती आली की मी शुद्ध आत्मा आहे, मी हा न्यायक भाव म्हणजे मी आहे आणि हा जो राग माझ्यात दिसतो आहे हा मी नाही. अशा तऱ्हेने अनुभूती प्रतीती त्याला आली. म्हणजेच त्यांनी ज्ञानाला आणि बंधाला पृथक पृथक केलं. तेव्हा स्पष्ट जाणीव होते की जे प्रकाशमान चैतन्य ते तर मी आहे आणि जे रागादी भाव आहे ते कर्म उपाधिजन्य असल्याने चैतन्य रूप वाटले तरी अचेतन आहे, चिदाभासी आहे. तेव्हा ते प्रत्यक्ष वेगळे झाले. जेव्हा ही प्रतीतीत आलं की अरे हा तर राग आहे, हा तर मी नाही. हे तर राग कसे आहे? कर्मोदयामध्ये होणारी माझी विभाव परिणती आहे आणि मला चैतन्यासारखे ते वाटत होते, मला एकरूप वाटत होते, पण ते चैतन्य रूप नाही. म्हणून त्याला विशिष्ट शब्द ठेवला चिदाभासी. चैतन्याचा आभास निर्माण करत होते पण ते चैतन्य रूप नव्हते. आणि असं एकदा मनाने ठाण घेतली की ते दोन भिन्न झाले. जसं एखाद्या व्यक्तीचा आपल्याला अनुभव आला आणि अनुभव आल्यानंतर ती आपल्याविषयी काय विचार करते हे प्रत्यक्ष जर आम्हाला समजलं तर आमची दृष्टी पहिली जी होती ती बदलून जाते. जे आम्ही अनुभवलेलं आहे तेच आम्हाला सत्य वाटत असतं. म्हणून या ठिकाणी आता अनुभव आला की मी न्यायक आहे आणि राग मी नाही. हे अनुभवांती सत्य त्यांनी जाणलेलं आहे. आणि म्हणून जीवाचा जो न्यायक भाव आहे हा मी आहे त्याचा त्यांनी स्वीकार केला. आणि जीवाचा जो राग भाव आहे तो अशुद्ध भाव आहे त्याचा त्याग करून तो शुद्धोपयोगाने परिणत झाला. जेव्हा तो शुद्धोपयोगाने परिणत झाला, प्रतीतीमध्ये शुद्धात्मा आलं, त्याच समयात त्याच्या अंतर्मनामध्ये मोक्ष तत्व काय आहे याची एक झलक ट्रेलर त्याला त्याच्या जीवनात दिसला की हे असं आहे मोक्ष तत्व, हा असा आहे अतिंद्रिय आनंद, ही आहे मोक्षामध्ये असणारी ज्ञानाची किंवा आनंदाची सुखाची सर्वोत्कृष्ट सीमा. हे प्रतीतीत आलं त्याला ज्या वेळेला अनुभूती झाली त्याच समय.
या ठिकाणी प्रज्ञा म्हणजे भेदविज्ञानासोबत होणारी अनुभूती रूप निज ज्ञान. अशा या ज्ञानाला, ज्ञानाची संपत्ती, त्याला तीक्ष्ण धार रूप छन्नीची उपमा दिलेली आहे. जीवाला जोपर्यंत सम्यक्त्व होत नव्हते तोपर्यंत कर्म आणि आत्मा भिन्न आहे हे भान त्याला नव्हते. कर्मजन्य अशुद्ध परिणतीलाच तो निज परिणती मानत होता. पण आता समीचीन दृष्टी प्राप्त झाली की त्याला संधी कुठे आहे ते ज्ञात होते. वारंवार वारंवार भेद ज्ञानाचा अनुभव करत हा स्वतःच्या शुद्ध स्वरूपाचा अनुभव करतो. एकाच क्षणात त्याला प्राप्त होईल असं नाहीच आहे. कधी कधी कुणाला होईलही, कुणाला परत परत प्रयत्न करावे लागेल. म्हणून भेद ज्ञानाचा सतत अभ्यास करत करत त्याला आपल्या शुद्ध आत्मतत्वाचा अनुभव करता येतो. आणि कर्म वेगळे आहे याची प्रतीती येते. आणि त्यातील परस्पर निमित्त नैमित्तिकपणा पण आता संपतो आणि ते प्रत्यक्षात भिन्न भिन्न दिसतात. प्रज्ञाचैनी बंधाला कशा प्रकारे छेदते? तर याचं उत्तर, जे द्रव्य कर्म आहे ते तर ज्ञानावरणादी पुद्गलपिंड आणि त्याच्याशी एक क्षेत्रावगाह रूप आहे. तरीही जीवाच्या भिन्नपणाची प्रतीती युक्त जर विचार केला तर द्रव्य कर्म वेगळं आहे हा भाव जीवनात सहज उत्पन्न होतो. कारण ते पौद्गलिक आहे. पौद्गलिक असताना अनुभूती आली त्याला ज्ञायकपणाची, हे द्रव्य कर्म, हे पुद्गल, हे माझं आहे असा भाव त्याच्या जीवनात त्या समयी येतच नाही. आणि म्हणून द्रव्य कर्म वेगळे आहे हा भाव त्याच्या जीवनात स्थिर झाला. त्याला ते पटलं की आचार्य जे सांगत होते की द्रव्य कर्म तुझं नाही, खरंच आहे. पुद्गलजन्य आहे, ती विकारी अवस्था आहे आणि ती माझी नाही. नो कर्म, जे शरीर मन वचन यांचा विचार केला आणि मनात चिंतन केलं तरीही लक्षात येतं की शरीर माझ्या हुकमानुसार चालत नाही. शरीर कुणाच्या हुकमाने चालते. मुळात प्रश्न, मी म्हटलं तसं शरीर असू शकत नाही, राहत नाही, ते माझं काम ऐकत नाही. शरीर जे ऐकतं ते नामकर्माचं ऐकतं. नामकर्म जसं आहे तसं ते परिणत होतं. म्हणून त्याच्यावर हुकमत चालते ती नामकर्माची. आमचं मन वचन काया याच्यावर तरी आमची मालकी आहे का? किंवा आमच्या हुकमानुसार ते कार्य करते का? तेही अचेतन आहे, जड आहे, तेही माझ्यानुसार कार्य करत नाही. द्रव्य कर्म, पौद्गलिक रचना, भाव कर्म, क्षयोपक्षमी ज्ञान, इंद्रिय द्रव्येंद्रिय जड, भावेंद्रिय क्षयोपक्षमिक असणारं आमचं ज्ञान रूप परिणती, आमची वचन संपत्ती. आम्हाला बोलायचं कधी कधी वेगळं असतं, तोंडातून निघून वेगळं जातं. का असं होतं? तर हे वचन जे आहे या वचनाचा देखील मी करता नाही. हे वचन जे बाहेर पडतात आहे ही देखील भाषा वर्गणा आहे जी शब्दरूप परिणत होते आहे. तर अशा प्रकारे मनामध्ये हा भेदविज्ञानाचा भाव सतत सतत जेव्हा येत राहील तेव्हा मी कोण आणि पर कुठून सुरू होते याची एक काटेकोर भेद रेषा मनामध्ये स्थिर होत जाईल की अरे हा एवढाच माझा प्रांत आहे, यानी एवढ्यानीच माझी आत्मख्याती होते आणि बाकीच्यानी मात्र आत्म्याची ख्याती होत नाही. रहस्यपूर्ण नाव ठेवलं अमृतचंद्र आचार्यांनी आपल्या टीकेचं, आत्मख्याती. आत्मख्याती याचा अर्थ जो अनुभूत आत्मा आहे तेवढ्यानीच माझी ख्याती आहे, प्रसिद्धी आहे. म्हणून तेवढा म्हणजेच मी आहे. त्याच्यापेक्षा जास्त पण मी नाही आणि त्याच्यापेक्षा कमी पण मी नाही. अशा तऱ्हेने आत्मख्याती हे त्यांनी म्हटलं. आणि मन वचन कायेचा विचार करत असताना हे जडरूप आहे. एखाद्या व्यक्तीला पॅरालिसिसचा अटॅक आला
कितीही त्याची इच्छा असली हात किंवा पाय हलवायचा तरी देखील या आत्म्याच्या इच्छेनुसार, जीवाच्या इच्छेनुसार त्याच्यामध्ये परिवर्तन होऊ शकत नाही, बदल होऊ शकत नाही, हलवता येत नाही. काय डिनोट करतं ही गोष्ट? हेच सांगतं की हे तुझं नाही, हे पर आहे, हे पौद्गलिक आहे. आणि जे जे दिसणारं द्रव्य आहे, जे जे चाक्षुष स्कंध आहे, ते तर सगळं पौद्गलिक आहे. शरीर स्थूल रूपाचं आहे, पौद्गलिक आहे. आणि अशा तऱ्हेने हा विचार केला, मनात चिंतनाची धारा झाली, तर आम्हाला आत्मा आणि या नो कर्मामध्ये देखील फरक आहे हे प्रतीतीत येते. आता प्रश्न आता फक्त तिसरा आहे की भाव कर्मापासून पृथक अनुभवणं कठीण जातं. द्रव्य कर्म तर ठीक आहे, ते जड रूप आहे. नो कर्म पण आम्ही जड रूप आहे ते लक्षात आलं, तिथे पण आमची श्रद्धा बसते. पण तिसरा पॉइंट, भाव कर्मापासून पृथक कसं अनुभवायचं ते कठीण जातं. भाव कर्म म्हणजे काय? तर मोह राग द्वेष रूप अशुद्ध चेतना रूप परिणाम. हे परिणाम वर्तमानामध्ये जीवासोबत एक रूपाने परिणमतात आणि वर्तमान काळी ते जीवाशी व्याप्य रूपाने आहे, म्हणून त्याला भिन्न बघणं कठीण आहे. काय आहे? या आत्म्याच्याच प्रदेशावर आहे. आत्माच वर्तमान काळामध्ये राग रूप परिणत झालेला आहे. मग भाव कर्म याला वेगळं करणं हे आमच्या दृष्टीत आम्हाला कठीण जातं. पण आचार्य म्हणतात की सूक्ष्म दृष्टीने तिथेही सूक्ष्म संधी आहे. तिथे जर मनन चिंतन केलं तर ते देखील भिन्न प्रतीत होतात. उदाहरण दिलेलं आहे, ज्याप्रमाणे स्फटिक मणी स्वरूपाने स्वच्छता मात्र आहे, लाल पिवळा आदी त्यांच्याशी त्याची संयोग अवस्था आहे. स्फटिकाच्या मागे जपा पुष्पाचं फूल ठेवलं तर स्फटिक लाल रूपाने परिणत होतो. वर्तमानातही स्वरूपाचा विचार केला तर स्वच्छतामय स्फटिक मणी आहे आणि लाल पिवळा आदी उपाधी आहे, स्वभाव नाही. याप्रमाणे जीवाचा स्वरूप स्वच्छ चेतन मात्र असं आहे. अनादि संतान रूप मोह कर्माच्या उदयाने मोह राग द्वेष रूप रंजक अशुद्ध चेतना रूपाने हा परिणमतो. वर्तमानातही स्वरूपाचा जर विचार केला तर चेतनामय जीव वस्तू आहे आणि मोह राग द्वेषपणा कर्मजन्य उपाधी विकार आहे. जसं त्या स्फटिक मणी लाल रूपाने परिणत दिसतो, तो त्याची उपाधी आहे. उपाधी संयोगाने तो तसा दिसतो, त्याप्रमाणे जीव देखील उपाधी रूपाने असा परिणत झालेला आहे, परंतु तो आत्म्याचा स्वभाव नाही. अशा विचारानेच भाव कर्मापासून सुद्धा भिन्नपणा प्रतीतीत येतो आणि हे अनुभव गोचर आहे. जर आम्ही ध्यानामध्ये लीन असू आणि आत्मतत्वाचं मी ज्ञायक आहे असा जर अनुभव येत असेल तर त्या समयी मी राग रूप आहे हा अनुभव आत्म्याला येत नाही. म्हणजे जर आत्म्याला मी राग आहे असा अनुभव येत नाही, मी ज्ञान आहे असाच अनुभव येतो, तर आत्म्याचा स्वभाव तसाच न्यायकपणा हाच असणार आहे. थोडक्यात द्रव्य कर्म नो कर्मापासून भिन्नता तर सहज प्रतिभासित होते, कारण ते तर स्पष्ट प्रगट जड रूप आहे. पण वरील प्रमाणे विचार करून भाव कर्मापासून देखील भिन्नपणा आम्हाला अनुभवायचा आहे. कलशाची ही मागणी आहे की हे तुम्ही करा. भाव कर्म हे तुझ्यापासून पृथक आहे हे अनुभवा. जेव्हा ते पृथक अनुभवू तेव्हाच ह्या दोन गोष्टी अलग होतील. यावर बनारसजी दासजी लिहितात, काहू एक जैनी सावधान पै परम चैनी.
एक जैन सावधान होऊन परमचैनी, ऐसी बुद्धी छैनी घटमाही डार दिनी है. अशी ती बुद्धिरूपी छैनी या प्रगट घटामध्ये टाकलेली आहे. घटामध्ये म्हणजे इथे जिथे संधी आहे तिथे टाकली. पैठी नो कर्म भेदी दरब कर्म छेदी. ही अशी अंतरंगात ऋतून, पेठी म्हणजे ऋतून, नो कर्म भेदी, नो कर्माला तिने वेगळं केलं. शरीर मी नाही हे त्याच्या प्रतीतीत आलं. आणि दर्भ कर्म छेदी, दर्भ कर्म देखील मी नाही हे समजलं. सुभाव विभावता की संधी शोधी लिनी है. स्वभाव आणि विभाव याच्यामध्ये देखील कुठे सूक्ष्म निर्गाठ आहे ती त्या प्रज्ञारूपी छैनीनी शोधून काढली आणि स्वतःच्या स्वभावात लीन झाली. तहा मध्यपाती होय लखी तीन धारा दोय. त्या ठिकाणी मध्यपाती टाकून अशा प्रकारे तीन धारा दोय, तिने दोन धारा अलग केल्या. एक मुधामयी एक सुधारस भिनी है. एक मुग्ध आहे म्हणजे एक मिथ्यात्व रूप आहे आणि दुसरी सुधारस आहे, अमृतमय आहे. मुधासो विरती, जी आता पुद्गल रूप आहे, जड रूप आहे, ती त्याच्यापासून हा विरत झाला आणि सिधा सिंधू में मग्न भई, सुधा सिंधू मध्ये हा मग्न झाला. ऐती एती सब क्रिया एक समय बीची किनी है. आणि एका समयामध्ये या सगळ्या गोष्टी झालेल्या आहे. जैसी छैनी लोह की करे एक सो दोई. ज्याप्रमाणे लोखंडाची छैनी जर बरोबर योग्य रीतीने चालवली तर लोखंडाचे दोन तुकडे ती करू शकते. त्याप्रमाणे जड चेतन की भिन्नता त्यो सुबुद्धी सो होई. अशा प्रकारे या चेतनेच्या माध्यमातून जड आणि आत्मा, जड आणि चेतन रूप वस्तू ही अलग अलग प्रतिभासित आलेली दिसते. म्हणजे ज्या पर्यायीत रागाचे ज्ञान होते ती वर्तमान ज्ञान पर्याय आत्म्यापासून पृथक नाही. विशेष पहा खुलासा, म्हणजे इथपर्यंत तर आम्हाला समजलं, पण यामध्ये किंच हे शब्द ठेवून जयसेनाचार्यांची जी विशेष टीका आहे की ज्या पर्यायीत रागाचं ज्ञान होते ती वर्तमान पर्याय आत्म्यापासून पृथक नाही. कारण ती पर्याय आत्माच आहे, पण राग मात्र पृथक आहे. ज्याप्रमाणे दर्पणात मोराचे प्रतिबिंब आहे ते त्यावेळेस आरशाचे स्वरूप आहे, त्याप्रमाणे चैतन्यमय आत्म्यात जे रागाचं ज्ञान झालं ते तर त्या समयात आत्मरूपच आहे, रागरूप नाही. पण रागाला जाणणारी ती पर्याय जेव्हा आत्मसन्मुख होते तेव्हा राग भिन्न आहे ही प्रतीती येते. आणि हेच आहे जीवनामध्ये समीचीन दर्शन, ज्याला म्हणतात सम्यक दर्शन. ही प्रज्ञा अशा तऱ्हेने बंधाला आणि आत्म्याला द्रव्य क्षेत्र काल भावाने भिन्न करते. आणि प्रज्ञा म्हणजे तरी काय? ही प्रज्ञा म्हणजे तुझी अशी एक सरल अशी ही आत्मानुभूती रूप अशी स्वसंवेदन ज्ञानाची ही प्रज्ञा आहे. अशा तऱ्हेने हा कलश या ठिकाणी आचार्यांनी ठेवला. आता पुढे परत प्रश्न आहे, अज्ञानीचे प्रश्न सुरूच आहे. आता आत्मा आणि बंध या द्विधा करून काय करावे? दोन आम्ही केलं, पण याला नंतर काय करायचं? आमच्याजवळ दोनची सत्ता राहील का? दोन करून काय करायचं हा प्रश्न परत त्याच्या मनामध्ये उपस्थित झाला आणि त्याचं उत्तर आचार्य 295व्या कलशामध्ये देतात. या गाथेची उत्थानिका बघा संस्कृत मध्ये की आत्मबंधो द्विधा कृत्वा, आत्मा आणि बंध यांना द्विधा कृत्वा किम कर्तव्यम इति चेत, कोणतं कर्तव्य आता आम्हाला करायचं आहे? आणि या प्रश्नाच्या उत्तरादाखल ही गाथा या ठिकाणी अवतरित झालेली आहे. जीवो बंधो यतः
छिज्जन्ति सलक्षणे हिं नियदेहिं बंधो छेदे दवो शुद्ध अप्पाय घेतवो. जीवोय बंधो, जीव आणि बंध हे दोन्ही नियदेहिम सलक्षणेहिम निश्चित अशा आपल्या स्वलक्षणाच्या द्वारा. जसं जीवाचं लक्षण चेतन रूप, बंधाचं लक्षण अचेतन रूप, जीवाचं लक्षण जाणन रूप, बंधाचं लक्षण जाणले जाणे रूप. अशा तऱ्हेने ह्या लक्षणांनी बंध आणि आत्मा या दोहोंना तहा छिंजंती, भिन्न केले जातात, भिन्न केल्या गेले. तेथे बंधो छेदो दवो, बंध छेदून अलग करावा आणि शुद्ध अप्पा घेतवो आणि शुद्ध आत्मतत्वाचं ग्रहण करावं. जशी एखादी कुशल गृहिणी आहे आणि तिने दुधाला दही लावलं, दही केलं, दही घुसळलं आणि दही घुसळल्यानंतर तिच्या ताकावर लोणी दिसलं आणि ताक दिसलं आणि तिने प्रश्न करावा की असं हे मला दोन पृथक पृथक दिसत आहे, तर मी आता काय करावं. काय करावं तर त्याच्यावर उत्तर दिल्या गेलं, तू आता जे नवनीत आहे त्याला ग्रहण कर आणि जे ताक आहे त्याला अपसर, दूर कर. अशा प्रकारचं या ठिकाणी द्विधा केलं. द्विधा केल्यानंतर दोन दिसलं. दोन दिसल्यानंतर जो तुला आत्मग्राही सरस पदार्थ आहे, आत्मानुभूती, ही तू ग्रहण कर. आणि जे तुला ग्राह्य वाटत नाही, जे हे आहे त्याचा तू त्याग जीवनात कर. बंध हा कसा आहे तर हे आहे आणि आत्मा कसा आहे तर उपादेय आहे, तू त्याला ग्रहण कर. बंध आणि आत्मा यांना आपापल्या निश्चित स्वलक्षणाच्या ज्ञानाने प्रथमतः तर सर्व प्रकारे भिन्न करावे. नंतर रागाधिक हे ज्याचं लक्षण आहे अशा सर्वच बंधास सोडावे. म्हणजे जो जो राग रूप दिसतो आहे, तो तो बंध रूप दिसतो आहे, जो जो जड रूप दिसतो आहे, जो जो चैत्य स्वरूप दिसतो आहे, त्या सगळ्यांना तू अत्यंत बारीकीने वेगळं कर, बंधास सोडावं. आणि जो तुला तुझा निज स्वभाव वाटतो आहे, अनुभूती येते आहे की मी हा आहे, अशा उपयोग स्वरूप शुद्ध आत्म्याला ग्रहण करावे. हेच निश्चयाने आत्मा आणि बंध यांच्या द्विधा करण्याचं प्रयोजन आहे की बंधाचा त्याग करून शुद्ध आत्म्याचे ग्रहण करावे. शिष्याने विचारले की बंध आणि आत्मा यांच्या पृथक्करणाचं प्रयोजन काय. त्याचं उत्तर दिलं, बंधाचा त्याग करणं आणि शुद्ध स्वभावाचं ग्रहण करणं हे त्याचं प्रयोजन आहे. या गाथेचा प्रयोगही आम्हाला जीवनात हाच करायचा आहे की येण केण प्रकारेण ऐ कथमपि मृत्वा तत्व कौतूहली सन. आणि तत्व कौतूहली सन करून काय करायचं आहे तर आम्हाला माझं काय आणि पराचं काय हे आम्हाला पृथक पृथक अंतरंगामध्ये स्पष्ट प्रतिभासित व्हायचं आहे. आणि हे प्रतिभासित झाल्यानंतर मला माझ्या स्वरूपाचा स्वीकार करायचा आहे आणि पराचा मला जीवनात त्याग करायचा आहे. हा प्रयोग जीवनात या गाथेच्या संबंधाने आहे. आज आपण इथे थांबूया. जिनवाणी के ज्ञान ते सुझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हूँ घोक. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम नमो आयर्याणम नमो उवज्जायाणम नमो लोए सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.